संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर या शहराला विपुल वनसंपदा लाभलेली आहे। सातपुड्याच्या या पर्वतरांगांमुळे माहूर येथील जंगल अतिशय व्यापक आहे। त्यामुळेच माहूर या गावाला वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय सुद्धा आहे। माहूरच्या या जंगलामध्ये वन कार्यालयातर्फे कुठलाही कृत्रिम पाणी पुरवठा नसल्याने व पाणी साठा केला गेलेला नसल्याने सध्या मार्च महिन्यामध्येच वन्यजीव हे रस्त्यावर व वस्त्यांकडे धाव घेण्यास सुरुवात झालेली आहे। अशातच दिनांक 12 मार्च रोजी माहूर ते पुसद रस्त्यावरील न्यायालयाच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक कोल्हा जखमी झाला होता। अगदी सकाळी सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांच्या तो नजरेस पडला होता। नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या मुक्या जनावराला उपचार मिळाले हे मात्र खरे। मात्र वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेला वन विभाग कोल्ह्याच्या जीवावर उठलेला असून योग्य उपचार न करता त्या कोल्ह्याला जंगलात सोडून दिल्याची बाब समोर आल्याने तो कोल्हा जिवंत आहे किंवा नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी सुद्धा वनप्रेमींतर्फे करण्यात येत आहे। याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी कवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणे फोन उचललेला नाही। प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी अनेकदा संपर्क केला असता ते कधी किनवटला, कधी नांदेडला तर कधी औरंगाबादला ऑफिसच्या कामाने जात असल्याचे सांगण्यात येते। मात्र सोमवार असो, मंगळवार असो किंवा कुठलाही दिवस असतो, हे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कार्यालयामध्ये कधीही दिसून येत नाही। कवळे तेथे नसल्याने स्थानिक वनरक्षक गेडाम, पंढरे व वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने गंभीर अवस्थेतील या कोल्ह्यावर माहूर येथील वन विभागातील गेस्ट हाऊस येथे थातुरमातुर उपचार करून बुधवार दिनांक जंगलामध्ये त्याला सोडून देण्यात आले। ही बाब वन्यप्रेमी नागरिकांना कळताच त्यांनी वन विभाग गाठून याची माहिती घेतली असता या कोल्ह्याला जंगलामध्ये सोडल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। मात्र अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला कोल्हा हा एकाच दिवसात अचानकपणे चालावयास कसा लागला या प्रश्नाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेले तकलादू उत्तर सपशेल खोटे असल्याचे दिसत आहे। कोल्ह्याच्या मागील दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याचा चित्रीकरणाचा पुरावा सुद्धा VCN न्यूजने सर्वप्रथम आपल्या वन्यप्रेमी नागरिकांकडे पाठविला होता आणि VCN न्यूजने, विदर्भ न्यूजने याची सर्वप्रथम बातमी सुद्धा आपल्या चॅनलवरती प्रसारित केली होती। ही बातमी घेऊन माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांच्याशी अनेक वन्यप्रेमींनी संपर्क साधला असता त्यांनी पशुधन पर्यवेक्षक उईके यांच्याकडून फिटनेस पुरावा घेऊन आम्ही सदर कोल्ह्याला जंगलात सोडल्याचे स्पष्टीकरण दिले। मात्र पशुधन पर्यवेक्षकांना फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे अधिकार नसल्याचे कवळे यांना ज्ञात नसल्याने त्यांनी ही खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट होते। कारण तालुका पशुधन अधिकारी UV धोंड यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या विभागाकडून असे कुठलेही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही असे त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितल्याने सदर कोल्ह्याची देखरेख व त्या कामी होणारा मनस्ताप टाळण्यासाठी वन विभागाने या कोल्ह्याचा जीव धोक्यात टाकीत गंभीर जखमी अवस्थेतच त्याला अज्ञात स्थळी जंगलामध्ये सोडून आपले हात वर केले असावे अशी चर्चा या निमित्ताने समोर आलेली आहे। झालेला हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी अनेक वन्यप्रेमींतर्फे करण्यात येत आहे। माहूर येथून आमचे प्रतिनिधी राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।